खरंच विचारते, तुला असं वाटतं ना मी योग्य ते डिसिजन घेतलंय? तू अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहेस. थँक्यू. कारण कधी कधी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि काहीतरी वेगळंच होऊन बसतं. त्यामुळे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा निर्णय घेऊन मोकळं झालेलं बरं, नाही का? तू नको काळजी करू, सारंग सगळं उत्तम सांभाळणार आहे. तू फक्त एन्जॉय करत सगळं. मला सुद्धा खात्री आहे की लवकरात लवकर तू तुझं सगळं एम्पायर, तुझ्या कंपनी सगळ्या आदित्य आणि प्रीतमच्या हातात सोपवशील आणि तू सुद्धा माझ्यासारखी रिटायर होशील, हो ना? आदित्य, अहिल्या, पण ज्या दिवशी तू पारूला तुझी सून म्हणून स्वीकारशील त्याच दिवशी मी पाऊल ठेवीन, नाही तर पाऊलही ठेवणार नाही. सुखी राहा. काय माझं राहू दे ग, पण खरंच तू तू खूप लकी आहेस. म्हणजे तुझं घर अगदी नंदनवन आहे. तुझी मुलं, तुझ्या सुना. नको ना रडू. हे बघ, तुला माहितीये ना आपण ह्या आधी सुद्धा कित्येक संकटातून बाहेर पडलोय. तू शांत हो, विठुरायावर विश्वास ठेव. पारू, पारू, मला काहीतरी आठवलं. ती मुलगी, कुठली मुलगी? अगं ती मुलगी, आपण आज जिचा व्हिडिओ पाहिला, जी क्रीम बद्दल बोलत होती, त्या मुलीला मी बघितलंय. कुठं? तिथे बघ, त्या शिवानी मॅडम आहेत ना, त्यांच्या ऑफिसमध्ये बघितलंय. सावली बघितलं असेल, पण मग त्या शिवानी मॅडमचा ना आदित्य सरांचा काय संबंध आहे? शिवानी मॅडम, बोला. मी त्या मुलीला तुमच्या ऑफिसमध्ये बघितलंय. कोण? कोणाबद्दल बोलतेस? तीच मुलगी जिचा आता आपण व्हिडिओ पाहिला, जी क्रीम बद्दल बोलत होती. पण प्रश्न हा आहे की ती मुलगी तुमच्या ऑफिस मधली आहे, तर तिच्याकडे सावली सनस्क्रीन कशी पोहोचली? आय डोंट नो. ऍक्च्युली मलाही जरा आश्चर्यच वाटलं की तिच्याकडे तुमचं सावली सनस्क्रीन कसं काय पोहोचलं ग? म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की ती मुलगी तुमच्या ओळखीतली आहे? कम ऑन सावली, एवढी मोठी कंपनी चालवते मी, इतके एम्प्लॉईज आहेत, ह्याचा अर्थ प्रत्येकाला मी पर्सनली ओळखते असं तर होत नाही ना. हो, पण तुम्ही तिला ओळखता तरी पार्टीत सांगायचा ना. हे जर सारंग सरांना सांगितलं असतं आणि त्यांच्या सोबत गेला असतात तर सगळं सोपं झालं असतं. मी रिअली? काय म्हणाली होतीस त्या दिवशी, आठवतंय? सारंग सरांपासून लांब राहायचं, हो ना? मग आता यू वॉन्टेड मी टू गो, परमिशन दिली असतीस. हे बघा, तुम्ही विषय वेगळीकडे नेऊ नका. तुम्ही तिला ओळखता ना, निदान फोन करून तिला समजवायचं तरी. ए, मला शहाणपणा शिकवू नकोस. तेच करणार आहे मी आता. हा बोल किरण. मॅडम, स्वराचा खून झालाय. व्हॉट? ज्या खुनासाठी आदित्यला अटक झालीये. काय झालं? स्वरा. कोण स्वरा? तीच मुलगी, ती व्हिडिओवाली. हा, तिचं काय? तिचा खून झाला. कुठं आहे तुझी आई? तुझ्या भावाच्या जीवावर, आदित्यच्या जीवावर सगळं जग जिंकायला निघाली होती ना. मग आता कुठं लपून बसली? जगाला तत्वज्ञान शिकवणारी, खोटं बोलू नये, खोटं वागू नये, असं करू नये, तसं करू नये, हे करू नये, ते करू नये, आणि आता स्वतःच्या लेकालाच तत्वज्ञान शिकवायला विसरली का? कष्टाने उभ्या आहेत,
कुठे गेला तो प्रामाणिकपणा? हे बघा भैरवीजी, आपण शांतपणे बसून बोलूया ना. हा हो चला. बोलूया. आहा. बोलायला आले नाहीये मी. इथे याच घरात माझा अपमान केला होता ना तुम्ही. हा, माझ्या लेकीचं स्थळ नाकारलं होतं. मला आणि माझ्या लेकीला अपमानित करून या घराच्या बाहेर काढलं होतं ना. मग आज मी तुमची पिसं काढायला आली. कुठे आहे ती अहिल्यादेवी किर्लोस्कर की लेकाला अटक झाली म्हणून स्वतःही फरार झाली आहे? कुठे गेली नाही अहिल्यादेवी किर्लोस्कर? इथेच आहे. आदित्य किर्लोस्कर. काय खाणार? चहा, कॉफी की डायरेक्ट खाणार? मार. का मारलंस त्या मुलीला? खरं सांग. का? तुझ्या मित्राच्या विरोधात ती केस करणार होती म्हणून तिचा खून केला. खरं सांग. साहेब. हात खाली. सांग. साहेब साहेब त्यांना मारू नका प्लीज. त्यांनी काय इकडे बाहेर निघ. साहेब साहेब ऐका ना, खरंच त्यांनी काय बी केलेलं नाहीये. आदित्य सर, तुम्ही सांगा ना त्यांना तुम्ही काही केलं नाहीये म्हणून. साळुंके सर बाहेर काढा गेला. चल बाहेर निघ. येस सर. साठे मॅडम. चल चल म्हणताय ना साहेब. चल हो बाहेर.